चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर आला आहे. त्याचा परिणाम चंद्रपूरचा जे सखल भाग आहे, नदीकाठेला असलेले भाग आहे, त्या भागामध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. मी सध्या ज्या भागात आहे ते रहमतनगर भाग आहे. त्या रहमतनगर भागामध्ये पाणी शिरल्यामुळे कुटुंबाला स्थगित करण्यात येत आहे. लोक आपलं साहित्य घेऊन घराबाहेर पडत असल्याचे तिथे दिसून जाय. काल सायंकाळी देखील महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापनाने 40 कुटुंबांना या ठिकाणून बाहेर काढलं आहे. विशेष बाब म्हणजे वर्धा नदी जे दुथडी भरून वाहत आहे त्याच्यामुळे कुठेतरी इराई नदी आणि झरपट नदीला पूर आला आहे आणि इराई नदी आणि झरपट नदीच्या बाजूला असलेले जे घर आहे त्या घरात पाणी शिरायला आता प्रारंभ झाला आहे. त्याच्यामुळे प्रायोतत्वावर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे त्या कुटुंबांना बाहेर काढून शाळेमध्ये ठेवण्यात येत आहे. सध्या पाऊस नसला तरीही पूर परिस्थिती नेमकी कायम आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने वेळीच या ठिकाणी दखल घेऊन लोकांना स्थगित करण्याचा प्रयत्न केला आहे. नेमका काय सांगा, कधीपासून पाणी शिरत आहे ठिकाणी? यहाँ पे कल रात से 6 बजे से पानी बढ़ना शुरू हुआ है और रात में 3 बजे काफ़ी पानी बढ़ गया है। यहाँ के नगर सेवक आदरणीय राहुल पौड़े जी ने पूरी टीम भेज के प्रशासन की और सभी लोगों को सुरक्षित जगह पहुंचा दिया गया है। अभी 70 से 80 घर जो है वो खाली कर दिया गया है। कितने घरों में पानी गया है अब तक? 70-80 मकान है रहमत नगर में ही, बाकी तो और जगह। तर आपण बघितलं रहमतनगरची ही परिस्थिती आहे आणि सहारा पार्क असेल, वरवट असेल या भागातही पाणी शिरायला आता सुरुवात झाली आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू झालं आहे. जे लोक अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. चिंतेची बाब जी होती ती इराई नदीचा जो धरण आहे त्याचे दरवाजे उघडण्यात येणार होते, परंतु अद्याप ते उघडले नाही. त्याच्यामुळे चंद्रपूरकरांना थोडाफार दिलासा मानला जातो. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.